अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं वरिष्ठ गट माती आणि गादी राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत 2024-25 स्पर्धेचं आयोजन. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेचं आणि अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्यानं 67व्या वरिष्ठ माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत 2024-25 लढत दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान वाडिया पार्क मैदान अहिल्यानगर या ठिकाणी होत आहे. सदर कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास संलग्न असलेल्या 36 जिल्हे, 6 महानगरपालिका असे एकूण 42 संघ सहभागी होत असून या स्पर्धेत एकूण 840 कुस्तीगीर सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेदरम्यान 850 ते 900 कुस्त्या होतील. स्पर्धेत 100 पंच आणि 30 पदाधिकारी यांच्या सहकार्यानं या स्पर्धा पार पाडल्या जातील. सदर स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज सकशे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदमीर, बाला रफिक शेख, महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, वेताळ शेळके, माऊली कोकाटे, शुभम शिंदनाळ, सुदर्शन कोतकर, माऊली जमदाडे हे प्रमुख आकर्षण असणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आदी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनं महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2024-25 नियोजन हे 29 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 ह्या चालणाऱ्या स्पर्धा या मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहे. आणि अगदी संबंध महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून जे कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारी मल्ल असतील, त्यांचे मार्गदर्शक वस्ताद असतील, हे सगळेच मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. आणि या स्पर्धेकरता एक चांगल्या प्रकारचं नियोजन, उत्तम असं नियोजन हे केलं जाणार आहे. त्याच्याकरता आमचा संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ हा प्रत्येक तालुक्यातून सज्ज झालेला आहे. आणि प्रत्येक तालुक्यातनं आमचे सगळे पैलवान मंडळी असतील, हे स्पर्धेकरता वेळ देण्याकरता चांगल्या प्रकारचं नियोजन देखील त्यांनी केलेलं आहे. आणि निश्चित या स्पर्धा आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये उत्तम कशा होतील, चांगल्या कशा होतील, दर्जादार कशा होतील, हाच प्रामाणिकपणानं प्रयत्न आमच्या प्रत्येक तालुक्यामधून केला जाईल, या संघटनेच्या माध्यमातून केला जाईल असं नियोजन केलं आहे. आणि प्रत्येकाच्या सूचना या विचारात घेऊन ही संघटना या स्पर्धा चांगल्या रीतीने कशा पार पडतील, येणाऱ्या पैलवान मंडळींच्या अगदी सगळ्या व्यवस्थेपासून तर अगदी कुस्ती स्पर्धा या चांगल्या कशा होतील याच्यामध्ये आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे. आणि उत्तम अशी प्रकारची बक्षिसं या स्पर्धेमध्ये ठेवण्याचा मानस आमच्या संघटनेने केला आहे. त्याच्यामध्ये देखील अनेक मंडळींनी आम्हाला सांगितलं की आमच्या वतीने हे बक्षीस असणार आहे. ते देखील आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये ते सांगितलं जाईल की कोणत्या दिवशी काय बक्षीस, कुठल्या पैलवानाला काय दिलं जाणार आहे. अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं महाराष्ट्र परिषद घेण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे आणि सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके, अहमदनगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप, उपाध्यक्ष पैलवान अर्जुन शेळके, महाराष्ट्र केसरी पैलवान अशोक भाऊ शिर्के, महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे, सचिव प्राध्यापक डॉक्टर पहिलवान संतोष भुजबळ, सहसचिव पहिलवान प्रवीण घुले, सर्व पदाधिकारी आणि शहर तसंच जिल्ह्यातील सर्व पहिलवान आणि वस्ताद मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.